लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे आज आपल्यात नाहीयेत. आणि काल जेव्हा ही बातमी आली त्याच्यानंतर मग त्यांचे सिनेमे, नाटक, हिंदी सिनेसृष्टीतला त्यांचा वावर, या सगळ्या गोष्टी समोर आल्या. आणि मग जेव्हा आपण इतकी वर्ष त्यांना पाहतोय, म्हणजे अगदी पुलंना पडद्यावर आपण, म्हणजे पुलंच्या स्वरूपात आपण त्यांना पडद्यावर स्वीकारलं. खरं तर त्यांचा प्रवास सुरू झाला होता हा टीव्ही म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून. म्हणजे 1976ला जेव्हा एका कार्यक्रमात काहीतरी करून दाखवू तुम्ही, म्हणजे दूरदर्शनच्या स्टुडिओत ते गेले होते आणि तिथे त्यांनी नाट्यछटेचं पाठांतर केलं होतं. वडिलांनी सांगितलं तिथल्या निर्मात्यांना की याला ना काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांना काहीतरी सादर करून दाखवायला सांगितलं. आता ही नाट्यछटा त्यांची पाठ होती, ती त्यांनी सादर करून दाखवली. सादरीकरण आवडलं त्यांचं आणि त्याच्यानंतर मग जी सुरुवात झाली ती सुरुवात झाली. खरं तर या कालावधीत म्हणजे नंतर जाहिरातीत काम असो, नाटकातलं काम असो आणि मग मालिकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, हिंदी सिनेसृष्टीमध्ये म्हणा किंवा हिंदी मालिका विश्वात सुद्धा त्यांचा जो वावर होता तो इतका सहज होता. म्हणजे एक तर त्यांचा सहज वावर, त्यांचं एक टायमिंग खूप छान होतं आणि त्याचबरोबर जी देहबोली होती ना त्यांची, ती अक्षरशः खळखळून हसायला लावणारी होती. म्हणजे अलीकडच्या काळात काही, मला वाटतं गेल्या वर्षी प्रसारित म्हणजे आलेला एक सिनेमा लव्ह यू जिंदगी, या सिनेमात सचिन पिळगावकरांसोबत ते आपल्याला दिसले होते. आणि इथे सुद्धा एक सहकारी ऑफिसमध्ये काम करणारे अशी त्यांची भूमिका होती. काही दिवसांपूर्वी आलेली एक मालिका होती हम है यम, आणि या मालिकेमध्ये चित्रगुप्ताची भूमिका, यमासोबत जो चित्रगुप्त असतो त्याची भूमिका त्यांनी साकारली होती. अतिशय सुंदर ती भूमिका पण साकारली होती. यमराज आणि चित्रगुप्त हे येतात पृथ्वीवर, ते येतात आणि पृथ्वीवर घडणाऱ्या घटना पाहतात आणि त्या घटना घडत असताना एका एका घटनेमध्ये, एका एका प्रसंगामध्ये ते असे नकळत ओढले जातात आणि त्यातून निर्माण होणारं जे नाट्य आहे ते त्या मालिकेच्या माध्यमातून समोर आलं होतं. खूप सुंदर मांडलं होतं ते नाटक. पण एकूणच त्यांचा प्रवास जेव्हा आपण पाहतो, म्हणजे अगदी कालपासून आपण पाहताय की त्यांनी कर्करोगावर केलेली मात आणि त्यानंतरचं मग त्यांचं पुन्हा पदार्पण जे झालं होतं ते सिनेमात त्यांचं दिसणं असो, एकूणच म्हणजे नातीगोती नाटक पाहिल्यानंतर तर पुलं त्यांना भेटले होते जाऊन आणि सांगितलं होतं की बाबा तू नीट कसा आहेस, मला तुला व्यवस्थित असा पाहायचंय, म्हणून सुद्धा ते भेटायला गेले होते. अगदी शाळेत असताना बजरबट्टू या बालनाट्यात त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 100 प्रयोग त्या नाटकाचे केले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू सुरुवात होत गेली. अशी अनेक नाटकं आहेत ज्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलंय. मग टुरटुर असो, वासूची सासू असो, नातीगोतीसारखं नाटक तर या नाटकानं मला अक्षरशः घडवलं आणि पहिल्यांदा जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा मी अक्षरशः हादरून गेलो. कारण या नाटकात त्यांना एकही संवाद नव्हता. पहा, हे नाटक ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात असेल की स्वाती चिटणीस होत्या त्याच्यामध्ये, तेव्हा दिलीप प्रभावळकर होते, अर्थात नंतर दुसऱ्या कलाकार संचाने सुद्धा ते नाटक सादर केलं होतं. पण हे नाटक नंतर दूरदर्शनवर सुद्धा प्रसारित करण्यात आलं होतं, बरेचदा ते दिसलं सुद्धा होतं. आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की मतिमंद किंवा गतिमंद मुलाची त्यांनी केलेली भूमिका कमाल होती, कमाल होती. कारण या नाटकाच्या निमित्तानं अतुल परचुरे एक उत्तम कलाकार म्हणून समोर आले होते. नवरा माझा नवसाचा मध्ये सुद्धा ते दिसले होते. असे काही सिनेमे आहेत की ज्यात त्यांचा वावर किंवा त्यांच्या अभिनयाची एक सुंदर अशी चुणूक किंवा सुंदर त्यांचं दर्शन आपल्याला झालं होतं. अतुल परचुरे इतक्या लवकर एक्झिट घेतील असं वाटलं नव्हतं. कारण काल जेव्हा त्यांची बातमी आली तेव्हा ते त्या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि जेव्हा त्यांचं नाव समोर येतं एक कलाकार म्हणून, तेव्हा पटकन 2 व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे नातीगोतीतला बच्चूची भूमिका आणि दुसरी व्यक्ती आणि वल्ली मधली पुलंची व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली.
ज्यासाठी पुलंनी त्यांच्या कामाचं कौतुक सुद्धा केलं होतं. अगदी अक्षरशः हुबेहूब त्याने ते वठवलं होतं आणि फार आवडलं होतं. पण त्याच्यानंतर आलेली मग त्यांची नाटकं, मग नाती गोती, वासूची सासू, तरुण तुर्क म्हातारी अर्क, प्रियतमा, या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका सुद्धा विशेष गाजल्या. आणि इथेच मराठी सिनेमामध्ये, हिंदीमध्ये काम करत असताना सुद्धा हा जो मोठा पडदा आहे तो सुद्धा त्यांनी गाजवला. म्हणजे हिंदी सिनेमांमध्ये पाहाल तर ते आपल्याला सहकलाकारांच्या किंवा सह अभिनेत्यांच्या भूमिकेमध्ये दिसलेले आहेत. बिल्लू सिनेमा आठवतोय, इथला सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. किंवा मग चरणदास, बिल्लू बार्बरमध्ये चरणदास आहेत, ते सलामे इश्क मध्ये आहेत, सुखी आहे, आवारपणमध्ये सिद्धार्थची भूमिका त्यांनी साकारलेली आहे आणि अंजानेमध्ये नंदू. अनेक भूमिका आहेत त्याच्याकडे त्यांनी साकारलेल्या. पण आपण जेव्हा त्यांचं एकूण पट पाहतो ना रसिक हो, तेव्हा चटकन आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या विनोदी भूमिका येतात, पण त्याचबरोबर गंभीर भूमिका सुद्धा त्यांनी साकारलेल्या आहेत. जशी मी आत्ता नावं घेतली, सलामी इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट, फन बिगिन्स, कट्टा मिठ्ठा, बुड्ढा तेरा बाप, या सिनेमातल्या भूमिकांमधल्या किंवा यातल्या व्यक्तिरेखा आजही आपल्या लक्षात आहेत. आणि मराठीत तर आत्ता अलीकडचं लव यू जिंदगी मी सांगितलं, त्याचबरोबर नारबाची वाडी आहे, झकास आहे, आम्ही सातपुते आहे, नवरा माझा नवसाचा, पेईंग घोस्ट, हाय काय नाही काय, हे सगळे सिनेमे आहेत. मालिका तर आहेतच. आणि यातली एक काही काही भूमिका ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या होत्या. म्हणजे भावेशची भूमिका आर के लक्ष्मण की दुनिया या मालिकेत त्यांनी साकारलेली होती. अभिनय कारकिर्दीत कलाटणी देणारी अशी भूमिका होती असं त्यांचं म्हणणं होतं. जसं मी म्हटलं तसं मगाशी की हम है यम मधला चित्रगुप्त आणि त्याच्यानंतर मग आलेल्या मालिका असो, म्हणजे जागो मोहन प्यारे असेल, भागो मोहन प्यारे असेल, अशा किती मालिकांची नावं घ्यावीत रसिक हो, आणि अशा किती चित्रपटांची नावं घ्यावीत. ऑल द बेस्ट, डिटेक्टिव्ह नानी, कलयुग, यकीन, जुडवा 2 अशा चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुलवलं. असा हा चतुरस्त्र कलाकार किंवा चतुरस्त्र अभिनेता इतक्या लवकर एक्झिट घेईल असं वाटलं नव्हतं. पण तरी सुद्धा हे सगळे कलाकार किंवा हे जे कलाकार असतात ना, ते आपल्यातून असे कधीच निघून जात नसतात. त्यांच्या कलेच्या माध्यमातून, त्यांच्या व्यक्तिरेखांच्या रूपांमधून ते सदैव आपल्यामध्ये राहत असतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे पहा ना, त्या कलाकारांचं नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर त्यांच्या कारकिर्दीचा पट उभा राहतो. त्यांची एखादी व्यक्तिरेखा असो किंवा त्यांची एखादी भूमिका असो, ती चटकन आपल्या डोळ्यासमोर येते, कारण ती त्यांनी त्यांच्या अभिनयानं जिवंत केलेली असते. आणि मग तेच रूप आपल्या मनामध्ये सुद्धा असं जपून आपण ठेवलेलं असतं किंवा ते त्यांनी निर्माण केलेलं असतं रसिक हो. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या जाण्यानं खरंच एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणजे अशी अपेक्षा होती की वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून, व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ते सतत आपल्याला भेटत राहतील. पण आता याच्या पुढे तसं होणार नाहीये. आणि आज अतुल परचुरे यांच्याकडून किंवा यांच्यासाठी आमच्याकडून ही भावपूर्ण श्रद्धांजली रसिक हो.